नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. झिंगाट टोळीचा नवा फंडा, बनावट दारूवर गांजाचा सौदा. कोल्हापूरमध्ये सरत्या वर्षाचा शेवट, 31 आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तस्करी टोळ्यांचे नवनवे फंडे सुरू झाले. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाकावर टिच्चून अवघ्या 250 रुपयात चौकांचं निर्जन ठिकाणी नशिली झिंग देणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूसह गांजाची खुलेआम तस्करी सुरू झाली. झिंगाट टोळीचा पर्दाफाश झालाय. रविवार आणि शुक्रवार सकाळ सायंकाळी मध्यवर्ती परिसरात गोवा बनावटीवर गांजा फ्री असा हाय प्रोफाईल तस्करीचा फंडा फोपावू लागलाय. शहरातील कळंबा रोड, रामानंद नगर पूल ते कळंबा कारागृह रोड, हॉकी स्टेडियम, शेंडा पार्क, आरके नगर, शाहू टोल नाका, उजळाईवाडी उड्डाण पूल परिसर, गोकुळ शिरगाव परिसर, टेंबलाई टेकडी, तावडे हॉटेल, सांगली फाटा आणि शिवाजी पुलासह इराणी खण परिसरात झिंगाट टोळीतील साथीदारांची बेधडक उलाढाल सुरू आहे. प्रस्तुत प्रतिनिधीनं कळंबा कारागृहात रोडवर निर्जन ठिकाणी झाडाच्या आडुशाला थांबलेल्या तरुणाला रविवारी सकाळी 9:30 वाजता गाठलं. चला थांबू नका, अक्षरशः ढकलून देत हाकललं जातं. व्यवहार झाल्यानंतर चला थांबू नका असं म्हणत अक्षरशः दुचाकी ढकलत परतून लावलं. त्यानंतर पुन्हा दुसरी शिका. 10 ते 15 मिनिटात सारा माल खलास. पुन्हा दुसऱ्या साथीदाराला मालासह बोलावून घेत जागा बदलून उलाढाल सुरू. प्रमुख चौकासह निर्जन ठिकाणी गोवा बनावटीची दारू आणि गांजा पुरवणाऱ्या किमान 4 ते 5 टोळ्या प्रत्येक रविवार, शुक्रवार सकाळी सायंकाळी 6 नंतर कार्यरत होत आहेत. लहान मोठ्या आकाराच्या गांजाच्या पुड्यांनी फुल्ल भरलेली मोपेडची डिक्की आणि खाकी रंगाच्या पिशवीत गोवा बनावटीच्या दारूच्या प्लास्टिक बंद बाटल्यांचा साठा कब्जात बाळगलेले 20 ते 25 वयोगटातील 2 तरुण सावध शोधत होते. झाडाच्या आडुशाला थांबलेल्या तरुणाला हाताने खुणावल्यानंतर माल छोटा या बडा असं विचारलं. प्रस्तुत प्रतिनिधी म्हणाला, छोटा माल 250 रुपये निकाल. रिपीट. प्रस्तुत प्रतिनिधी म्हणाला, छोटा वाला 250 रुपये निकालो. खिशातून 250 रुपये हातावर ठेवल्यानंतर. रिपीट. प्रस्तुत प्रतिनिधी म्हणाला, छोटा वाला 250 रुपये निकालो. खिशातून 250 रुपये हातावर ठेवल्यानंतर दुसऱ्यानं लागलीच मोपेडच्या डिक्कीतील गांजाची पुडी आणि पिशवीतील 180 मिलीची दारूची बाटली काढून प्रस्तुत प्रतिनिधीच्या पॅन्टच्या खिशात अक्षरशः कोंबली. फोन करताच गांजा मिश्रित मावा हातात पोहोच. झटपट सेवा. गांजा आणि बनावट दारूच्या बेधडक तस्करीचा शहरातील सिलसिला सुरू असतानाच गांजा मिश्रित माव्याला तरुणाईकडून प्रचंड मागणी होऊ लागली. शिवाजी पूल, शेंडा पार्क, आरके नगर परिसरात गांजा मिश्रित माव्याची सर्रास विक्री होऊ लागली. 17 ते 25 वयोगटातील तरण्या बांड पोरांचे तोबरे मावा गुटक्याने भरलेले असतात. सार्वजनिक ठिकाणी, भिंती, रस्त्यांवर पिचकाऱ्या दिसून येत आहे. घसघशीत मिळणाऱ्या कमाईमुळे स्थानिक टोळ्यातील सराईत गुन्हेगारी तस्करी उलाढालीत सक्रिय होऊ लागली. परिणामी तस्करीचा पसारा दिवसेंदिवस वाढू लागला. पोलीस अधीक्षकांच्या बडग्यामुळे काळे धंदे ओस पडले. त्यामुळे झटपट आणि घसघशीत मिळणाऱ्या कमाईमुळे बेरोजगारी सक्रिय होऊ लागली. मोबाईलवरून ऑर्डर द्यायचा अवकाश. 8 ते 10 मिनिटात मावा जागेवर पोहोच करण्याची सेवाही सुरू झाली. काही टपऱ्यांवर तर मावा बनवण्यासाठी गांजाच्या पानांचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे. शहर, जिल्ह्यात काही ठिकाणी पोलीस ठाण्यांपासून हाकेच्या अंतरावर आरोग्याला घातक ठरणाऱ्या माव्यांची सर्रास विक्री होत असतानाही अधिकाऱ्यांसह पोलीस केवळ बघ्याच्या भूमिकेत आहेत.